नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. खरं तर एक नाही तर आपल्या शेतकऱ्यांसाठी दोन महत्त्वाच्या आनंदाच्या अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, ज्या अंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पैसे जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. आणि खास करून अतिशय महत्त्वाची पहिली अपडेट म्हणजे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता येत्या 2 ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील म्हणजे जो काही 20वा हप्ता आहे तो जारी करणार आहेत. आणि मित्रांनो, हे जे काही आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर ते त्यांचा संसदीय जो मतदारसंघ आहे तो वाराणसी येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये 20व्या हप्त्याचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे. आणि जवळपास 20,500 कोटी रुपयांची ही रक्कम जी आहे तर ती एकूण 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. आणि विशेष म्हणजे की आपल्या देशाचे तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी एक उच्चस्तरीय बैठक झाली आहे. आणि या बैठकीत पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली 2 ऑगस्ट रोजी वाराणसीमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबद्दल शक्य तितक्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठीच्या तयारीबद्दल विस्तृत चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्यासोबत देशभरातील 731 कृषी विज्ञान केंद्रे, भारतीय कृषी संशोधन परिषद आणि कृषी विद्यापीठांचे संचालक, कुलगुरू आणि प्रमुखांची व्हर्च्युअल माध्यमातून या बैठकीमध्ये भाग घेतला होता. आणि त्यामुळे मित्रांनो, वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय, राज्य, जिल्हा आणि ग्रामीण पातळीवरील शेतकऱ्यांना जोडण्यासाठी केंद्रीय मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या मार्गदर्शन सूचना सुद्धा केल्या आहेत. आणि त्याच दिवशी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे आहे ते 20वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. आणि तब्बल जवळपास 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 20,500 कोटी रुपयांची रक्कम आहे तर ती जमा करण्यात येणार आहे. आणि यासोबत एक अतिशय महत्त्वाची दुसरी अपडेट म्हणजे आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अपडेट आहे. आणि ती एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी अपडेट आहे, कारण की जो आपला केंद्र सरकारचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तो म्हणजे ॲग्रिस्टॅक. आणि ॲग्रिस्टॅक म्हणजे जे आपण फार्मर ID काढले आहेत किंवा 7/12 आधार कार्ड आपलं लिंक केलं आहे तर जे आपण म्हणतो तेच. तर या अंतर्गत म्हणजे जवळपास 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रामध्ये पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया जी आहे तर ते पूर्णपणे ऑनलाईन केली जाणार आहे. आणि मित्रांनो, या महत्त्वपूर्ण बदलामुळे शेतकऱ्यांना आता बँकांच्या चक्रा मारण्याची, त्यासोबत कागदपत्रांची धावपळ करण्याची आणि तांत्रिक अडचणींचा सामना करण्याची गरज जी आहे तर ती भासणार नाही. आणि ज्यामुळे त्यांचे श्रम आणि वेळ जो आहे तो वाचणार आहे. आणि मित्रांनो, ॲग्रिस्टॅक ही देशभरात सुरू असलेली एक व्यापक योजना आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याने 2ऱ्या क्रमांकावर स्थान जे आहे तर ते पटकावलं आहे. आणि या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत आपल्या महाराष्ट्रातील 1,10,87,994 शेतकऱ्यांचे फार्मर ID जे आहेत तर ते तयार झालेले आहेत. आणि मित्रांनो, या शेतकऱ्यांच्या सर्व माहितीचा एक डिजिटल डाटाबेस तयार झाला असून यामध्ये आपल्या शेतकऱ्यांची जमीन धारणा किती आहे, त्यासोबत त्यांच्याकडे कोणकोणती पिके आहेत, त्या पिकांचं म्हणजे जे काही जमिनीचं स्वास्थ्य आहे तर ते कसं आहे, त्यासोबत तिकडचं हवामान आणि त्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सरकारी योजनांचा लाभ, अशा सर्व अनेक महत्त्वाच्या गोष्टीचा यामध्ये समावेश आहे. त्यासोबत हा डाटाबेस पीक कर्ज प्रक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आणि मित्रांनो, मागील आठवड्यात केंद्रीय वित्त, कृषी आणि सहकार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील विविध अधिकाऱ्यांशी बैठक घेतली आहे. आणि या बैठकीमध्ये ॲग्रिस्टॅक डेटावर आधारित पीक कर्ज वाटप करण्यास सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि मित्रांनो, त्यामुळे आता ही प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेली योजना थेट प्रत्यक्षात अंमलात येणार असून 1 ऑगस्टपासून ही सुविधा सुरू होणार असून पुढील रब्बी आणि खरीप हंगामासाठी ऑनलाईन कर्ज प्रक्रिया हीच मुख्य प्रणाली होणार आहे. आणि त्यामुळे कर्ज वाटप प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. आणि मित्रांनो, या नवीन प्रणालीमुळे आपल्या शेतकऱ्यांची अनेक वर्षाची अडचण दूर होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी अनेक वेळा 7/12 उतारे, उत्पन्न प्रमाणपत्रे, त्यासोबत रहिवासी दाखले आणि बँक खात्याचं तपशील, त्यासोबत पीक पद्धती यासाठी अनेक ठिकाणी फेरफटका मारावा लागत होता. पण आता हे सर्व मात्र एका डेटा प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असल्यामुळे कर्ज प्रक्रियेस लागणारी कागदपत्रे आपोआप उपलब्ध होणार आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार असून कर्ज वाटप प्रक्रियेला वेग येणार आहे. आणि या निर्णयामुळे शेतीत तंत्रज्ञानाचा वापर वाढणार असून शेतकऱ्यांचं जीवनमान अधिक सुकर होईल अशी अपेक्षा जी आहे अशी व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांसाठी या महत्त्वाच्या अपडेट होत्या. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ, ही माहिती, अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.